नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बेसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 8 ऑगस्ट 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? दरवर्षी राष्ट्रीय भालाफेक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी 7 ऑगस्टला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण नॅशनल जेव्हलिन थ्रो डे या ठिकाणी आपण साजरा करत असतो. राष्ट्रीय भालाफेक दिवस आपण साजरा करत असतो 7 ऑगस्टला दरवर्षी. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या देशाच्या मॅसाच्युसेट्स या राज्याने 15 ऑगस्ट 2026 हा दिवस संपूर्ण राज्याअंतर्गत अधिकृतपणे भारत दिवस म्हणून घोषित केलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फॉर अमेरिका. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ए फॉर अमेरिका नाही, यू फॉर USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. क्लिअर? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अमेरिका देशाच्या मॅसाच्युसेट्स या राज्याने 15 ऑगस्ट 2026 हा दिवस या ठिकाणी संपूर्ण त्या राज्याच्या अंतर्गत ऑफिशियली इंडिया डे ऑफ इंडिया म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. उद्देश काय? तर भारताचा 79 क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस आणि मॅसाच्युसेट्समधील भारतीय अमेरिकन समुदायाचे योगदान सन्मानित करणे या उद्देशाने हा या ठिकाणी दिवस घोषित केला आहे. राज्याच्या गव्हर्नर मौरा हिली यांनी या ठिकाणी या घोषणेवरती स्वाक्षरी केली आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमेरिका. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. वर्तमानमधील अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. 47व्या क्रमांकाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत अमेरिकेचे. राजधानी आहे वॉशिंग्टन आणि चलन वापरलं जातं डॉलर. पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाऊ शकतो. स्टार मार्क करून ठेवा. सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश संख्या वाढवणारे विधेयक कोणाद्वारे या ठिकाणी सादर करण्यात आलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अर्जुन राम मेघवाल असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, अर्जुन राम मेघवाल यांनी या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश संख्या वाढवणारे विधेयक स्ट्रेंथ ऑफ सुप्रीम कोर्ट जजेस इन्क्रीज्ड याच्यासाठी लोकसभा या ठिकाणी पासेस बिल, बरोबर की नाही, बिल पास केलेलं आहे. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. जसं की पहिली गोष्ट, अर्जुन राम मेघवाल कोण आहेत? केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री आहेत. बरोबर. हे जे काही विधेयक आहे या विधेयकाचं नाव काय? सर्वोच्च न्यायालय दुरुस्ती विधेयक 2026. विधेयक संसदेमध्ये कधी मांडलं? 20 जुलै 2026ला. लोकसभेमध्ये मंजूर कधी झालं? 3 ऑगस्ट 2026ला. आणि राज्यसभेमध्ये मंजूर कधी झालं? 5 ऑगस्ट 2026ला. या विधेयकानुसार सरन्यायाधीशांशिवाय इतर न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 करण्यात आलेली आहे. आता नवीन संख्या किती आहे? मुख्य न्यायाधीशाला न पकडता तर 37 आणि मुख्य न्यायाधीशाला पकडून जर नवीन या ठिकाणी संख्या बघितली तर 38 आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? या ठिकाणी स्ट्रेंथ ऑफ सुप्रीम कोर्ट जजेस इन्क्रीज्ड फ्रॉम 33 जजेस टू 37 जजेस. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा. जागतिक आरोग्य संघटना ज्याला आपण बोलतो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO कर्करोग संस्थेने कोणत्या रक्तदाबाच्या औषधाला मानवांसाठी गट 1 कर्करोगकारक म्हणून वर्गीकृत केलेला आहे, कॅटेगराईज केलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व. पहा, लक्षात घ्या, 3 नावे तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. जसं की पर्याय क्रमांक ए वोरिकॉन्झोले, पर्याय क्रमांक बी टॅक्रोलुमस आणि पर्याय क्रमांक सी हायड्रोक्लोरोथिआयझेड. बरोबर. हे तिन्ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत या ठिकाणी. ठीक आहे. त्यातल्या त्यात तुम्हाला काय विचारलं आहे तर रक्तदाबाच्या औषधाला, बरोबर, तर त्याचं नाव काय असणार आहे? हायड्रोक्लोरोथायझाइड. बरोबर. हायड्रोक्लोरोथायझाइड फॉर हाय ब्लड प्रेशर. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. परंतु जर तुम्हाला असं प्रश्न असं विचारला कोणकोणत्या या ठिकाणी औषधाला या ठिकाणी वर्गीकृत केलं तर तेव्हा योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, बी आणि सी. आणि पर्टिक्युलरली
रक्तदाबाचं औषध विचारलं तर हायड्रोक्लोरोथायझाइड असं त्या औषधाचं नाव आहे. ठीक आहे. कोणी या ठिकाणी मंजूर केलं आहे? WHO. फुल फॉर्म काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आरोग्य संस्था. स्थापना झाली 7 एप्रिल 1948ला. मुख्यालय आहे जेनेवा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. महासंचालक आहेत तेद्रोस ॲधनॉम. उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन आणि मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार. पुढचा प्रश्न क्रमांक 4. सूरज कुमार चांद याने जागतिक विद्यापीठ स्क्वॉश स्पर्धेमध्ये इतिहास घडवून कोणते पदक जिंकलेले आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी. सूरज कुमार चांद यांनी या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. लक्षात घ्या, त्यांचं आडनाव जरी चांद असलं तर त्यांनी या ठिकाणी पदक जिंकलं आहे सुवर्ण. ठीक आहे, 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. FISU जागतिक विद्यापीठ स्क्वॉश चॅम्पियनशिप 2026 असं या चॅम्पियनशिपचं नाव होतं. ही झाली आहे सौमय्या विद्याविहार विद्यापीठ मुंबई या ठिकाणी. याच्यामध्ये विजेतेपद या ठिकाणी जिंकलं आहे सूरज कुमार चांद यांनी आणि त्यांनी हरवलेलं आहे, पराभूत केलेलं आहे बेनेडिक्ट टाका जे की हंगरीचे होते. आणि प्रश्न काय महत्त्वाचा आहे तर भारतीय खेळाडूने प्रथमच FISU जागतिक विद्यापीठ स्क्वॉश स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धाबद्दल, तर बाकीच्या झालेल्या क्रीडा स्पर्धांवरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. F1 ब्रिटिश ग्रँड प्रिक्स 2026 जिंकली आहे चार्ल्स लेक्लेर्क या खेळाडूने. विम्बल्डन 2026 पुरुष एकेरीचं विजेतेपद जनिक सिन्नर यांनी जिंकलं. विम्बल्डन 2026 महिला एकेरीचं विजेतेपद लिंडा नोस्कोवा यांनी जिंकलं. जर्मन मोटोजीपी 2026चं विजेतेपद मार्क मार्केज यांनी जिंकलं. भारताचे 99 क्रमांकाचे ग्रँडमास्टर ठरले आहेत VS रथनवेल. जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026 मध्ये अनाहत सिंग या खेळाडूने सुवर्ण पदक जिंकलं. बेल्जियन ग्रँड प्रिक्स 2026 अँड्रिया किमी अँटोनेली यांनी जिंकलं. तर जागतिक विद्यापीठ स्क्वॉश स्पर्धा 2026 मध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे सूरज कुमार चांद यांनी. जसं की तुम्हाला माहित आहे इग्नॅट अकॅडमीच्या द्वारे या ठिकाणी MPSC कंबाईन ग्रुप C आणि तलाठी भरती 2026 साठी प्रिलिम बॅच ऑलरेडी लॉन्च झाली आहे. 50% त्याच्यामध्ये डिस्काउंट होतं. 3,000 रुपयाला बॅच मिळत होती जी की 6,000ची होती. त्याच्यामध्ये अतिरिक्त या ठिकाणी 15% तुम्हाला अजून डिस्काउंट या ठिकाणी मिळणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ऑनलाईन बॅचेस याच्यामध्ये असणार आहेत. ही जी काही बॅच आहे तुम्हाला इग्नॅट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये मिळेल आणि ॲप्लिकेशनची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स देऊन ठेवलेली आहे. पुढचा प्रश्न 2026 सालच्या प्रतिष्ठित NASI यंग सायंटिस्ट अवॉर्डसाठी कोणाची निवड झालेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्राध्यापक कार्तिकेयन लंका असं त्यांचं नाव आहे. कशासाठी तर NASI यंग सायंटिस्ट अवॉर्डसाठी. NASI फुल फॉर्म काय? नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स इंडिया. क्लिअर. प्राचार्य किंवा प्राध्यापक लंका यांच्या संशोधन क्षेत्रामध्ये भूपृष्ठीय प्रक्रियांचे दूरस्थ संवेदन, जमीन वातावरण अंतरक्रिया आणि कृषी दुष्काळ यांचा समावेश आहे. 2026च्या या पुरस्कार यादीमध्ये प्राध्यापक अंकित अग्रवाल, डॉक्टर आशुतोष के सिंग आणि डॉक्टर आकांक्षा सिंग यासारख्या वेगवेगळ्या सायंटिस्टचा देखील याच्यामध्ये समावेश आहे. परंतु पर्टिक्युलरली NASI यंग सायंटिस्ट अवॉर्डसाठी प्राध्यापक कार्तिकेयन लंका यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न एअर इंडियाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. टेवोल्डे ग्रेबे मारियम असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? टेवोल्डे ग्रेबे मारियम असं त्यांचं नाव आहे. एअर इंडियाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्याला म्हणता येईल CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून यांची या ठिकाणी निवड या ठिकाणी करण्यात आली आहे. प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल, तर बाकीच्या नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे 54वे महासंचालक आणि प्रथम महिला या ठिकाणी महासंचालक बनल्यात वर्षा अशोक अगलावेजी. नौदल ऑपरेशनचे महासंचालकपदी मनीष चड्डाजी. केंद्रीय गृह सचिव बनलेत गोविंद मोहन. नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनुराग जैन. IRCTCचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेत राहुल हिमालियन. नवीन शिक्षण मंत्री बनलेत प्रल्हाद जोशी. उच्च शिक्षण सचिव बनलेत नरेश पाल गंगवार. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव बनले TK अनिल कुमार. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या अंतरिम अध्यक्षपदी विश्वनाथन आनंद आणि एअर इंडियाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी बनले टेवोल्डे ग्रेमे मारियम असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न दरवर्षी भारत छोडो आंदोलन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतं? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी.
आजच्याच दिवशी म्हणजेच 8 ऑगस्टला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भारत छोडो आंदोलन दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. 2 पॉईंट लिहून घ्या. भारत छोडो आंदोलन दिवस 8 ऑगस्ट रोजी पाळला जातो. या दिवशी 1942 मध्ये मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरोधात भारत छोडोचा नारा दिला व करा किंवा मरा ही देखील हाक त्यांनी दिलेली होती. लक्षात घ्या, ऑगस्ट क्रांती या आंदोलनाला ऑगस्ट चळवळ किंवा ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून देखील या ठिकाणी ओळखलं जातं. तर पर्याय क्रमांक सी 8 ऑगस्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2026ला यावर्षी आपण 80वा क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 8वा. T20 क्रिकेटच्या कॅटेगरीमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोणता खेळाडू ठरलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जोस बटलर. बरोबर. या ठिकाणी जोस बटलर हा जो काही खेळाडू आहे तो T20 या क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये हायएस्ट रन्स करणारा या ठिकाणी क्रिकेटपटू ठरलेला आहे. याच्यामध्ये जर बघायचं म्हटलं तर 1 नंबरला जोस बटलर आहे. 492 मॅचेसमध्ये जवळपास 14,833 धावा त्यांनी केलेल्या आहेत. 2 नंबरला आहेत किरॉन पोलार्ड, 633 मॅचेसमध्ये 14,803 धावा केल्या आहेत. 3 नंबरला आहेत ख्रिस गेल, 455 मॅचेसमध्ये 14,562 धावा केल्या आहेत. याच्यामध्ये या ठिकाणी 4था, 5वा आणि 6 नंबरला आहेत विराट कोहली, 413 मॅचेसमध्ये 14,218 धावा केलेल्या आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 9वा. आरा येथील रवी कुमारने किती वेळामध्ये इंग्रजीची सर्व 26 अक्षरे लिहून इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स ही जे काही टायटल आहे ते या ठिकाणी मिळवलेले आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 9.15 सेकंद. लक्षात घ्या, A to Z हे जे काही 26 अल्फाबेट्स आहेत हे लिहून या ठिकाणी 9.15 सेकंदामध्ये इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स हे जे काही टायटल आहे ते या ठिकाणी जिंकलेलं आहे आरा येथील रवी कुमार या व्यक्तींनी. पुढचा प्रश्न क्रमांक 10वा. आशियाई हॉकी महासंघ ज्याला म्हणता येईल AHF, आशियाई हॉकी फेडरेशन. बरोबर. तर या ठिकाणी ज्युनियर आशिया कप 2026चे यजमान राष्ट्र कोणते आहे? तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11वा. S8000 किती? S8000 S8000 बँडेरोल क्रूज क्षेपणास्त्र हे जे काही मिसाईल आहे ते कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या. जाता जाता आपण रशियाबद्दल रिव्हिजन टाकूया. अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन, राजधानी आहे मॉस्को, चलन वापरलं जातं रशियन रुबल. शेवटचा प्रश्न. पीटर एल्बर्स यांच्यानंतर इंडिगोच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी म्हणजे CEO पदी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विली वॉल्श असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? विली वॉल्श असं त्यांचं नाव आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. टिंबटिंबमध्ये भारताची पहिली उंच प्रदेशातील वन्यजीव सफारी सुरू होणार आहे. हिमाचल प्रदेश, लडाख, उत्तराखंड की दिल्ली? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काही हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.